गेवराई तालुक्यातील गुंतेगाव शिवारात मोठ्या प्रकारे अवकाळी वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे। घरांची पडझड होऊन पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथे अवकाळी वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली आहे। मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले असून तसेच सौर पंपांचे देखील मोठे नुकसान झाले आहे। उभ्या पिकांना देखील मोठा फटका बसला असून या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे। घरात थांबलो होतो पाऊस असा एकीच मला वाटलं जाईल, पण मी पत्रे धरून असं उभा राहिलो तर दगड मोठे मोठे अंगावर पडायला लागले होते, तरी एक दगड लागला, बोटाला लागलं, इथं डोक्यात लागलं, डोक्यात पडा असतात लगेच आमचं कामच झालं असतं। काय नाव आपलं? रावसाहेब शहर भिसे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि अचानक चक्रीवादळ आमच्याच शिवारामध्ये आलेलं आहे। मोठमोठे झाडं कोसळू पडलेत, मोठमोठे घरावर झाडं पडलेत आणि असं कधीच चक्रीवादळ आमच्या गावाला झालं नव्हतं। एवढं भयानक चक्रीवादळ झालं की होत्याचं नव्हतं, एक अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं होऊन गेलं। जवळजवळ 20-25 लोकांचे संसार हे अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यांना रात्रीपासून स्वयंपाक करून जेवण करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही, एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे। त्या संदर्भात मी शासनाला व तहसीलला आवाहन करतो की लवकरात लवकर गुंतेगाव येथल्या चक्रीवादळात सापडलेल्या गावाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावा, नसता आम्ही रस्ते उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। गावामध्ये किती घरांचं नुकसान झालंय नेमकं? साधारण 25 ते 30 घरांचं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हे उद्ध्वस्त झालेले घर हे बांधण्यासाठी किंवा यांची नुकसान भरपाई देऊन लवकरात लवकर ते घर आहे तसे उभा करण्यासाठी मदत करावं।